गुड आफ्टरनून फ्रेंड्स. हाऊ आर यू? कसे आहात? ठीक, अभ्यास चालू आहे. ओके, आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचा एक वेगळा पॉइंट घेऊन आलेला आहे, सरफेस टेन्शन. ओके, आता हे जे सरफेस टेन्शन जे आहे सरफेस टेन्शन, फिजिक्स मधलं टेन्शन नाही ना आलं. आपला जो टेन्शन आहे तो वेगळा आहे, सरफेसला असलेलं. आता आपण जो स्टडी करतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. फ्लुइड्स म्हणजे ऑलरेडी आपण बघितले जे सबस्टन्स करतात फ्लो होतात, दॅट कॅन बी से फ्लुइड्स. ओके, आणि फ्लुइड्स म्हणजे लिक्विड आणि गॅस. आपण गॅसचा ह्याच्यामध्ये स्टडी करणार. हा जो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आहे त्यामध्ये आपण गॅसचा आतापर्यंत स्टडी करणार नाही. म्हणजे हा सेकंड, थर्ड, फोर्थ चॅप्टरमध्ये थर्मोडायनामिक्समध्ये आपण गॅसचा काय करणार आहे, स्टडी करणार आहे. ओके, आता इथं आपण फक्त लिक्विडचाच विचार करतोय. आतापर्यंत आपण प्रेशरचा बघितलं होतं, पास्कल्स लॉ वगैरे वेगवेगळे पॉईंट्सचा काय केलेला आहे, स्टडी केलेला आहे. इथं पण आपण लिक्विडचा स्टडी करतोय. पण तो कुठला सरफेस टेन्शन म्हणजे काय, तर जे फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे आणि ते काय असणार, रेस्ट. बघा मी काय सांगतोय, फ्री सरफेस ऑफ लिक्विड आणि ते काय असणार, रेस्ट. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. ते आपण सरफेस टेन्शन मध्ये काय करणार आहे, स्टडी करणार. फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे काय, समजा एखादा कंटेनर आहे आणि त्यामध्ये लिक्विड आहे आणि हा जो फ्री सरफेस आहे त्या सरफेसचा आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे सरफेस टेन्शन. आणि सरफेस टेन्शन मध्ये तुम्हाला काय असे मी फिनॉमेना सांगणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जे वॉटर स्पायडर असतात त्याला आपण मराठीत पान निवळी म्हणतो. वॉटर स्पायडर वॉक्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. म्हणजे वॉटर स्पायडर बघा त्या सरफेसवरती इन्सेक्ट जे असतात, किडे, ते सरफेसवरती वॉक होतात. हे कशामुळे, ड्यू टू द सरफेस टेन्शन्स. असे अजून काय फेनॉमेना आहेत की एखादी निडल असेल, आपल्याला माहिती आहे निडल म्हणजे मेटलमध्ये येते. मेटलची डेन्सिटी काय असते, लिक्विडपेक्षा जास्त असते, तर ती काय ते वॉटरवरती काय ते फ्लोट होते ड्यू टू द सरफेस टेन्शन. नंतर असे काय समजा ड्रॉप असेल, रेन ड्रॉप असेल किंवा बबल्स असतील, त्यांचे जे शेप्स आहेत जर बघितले तर कसे, इट्स लाईक स्पेरिकल आणि ड्यू टू द सरफेस टेन्शन. असे काही भरपूर फेनॉमेना आहेत की आपण सरफेस टेन्शन मध्ये काय करणार आहे, स्टडी करणार. अतिशय इंटरेस्टिंग पॉईंट्स आहेत सरफेस टेन्शनचे. फक्त आपल्याला सरफेस टेन्शन पर्यंत पोहोचण्यासाठी काही टर्म्स आहेत, काही डेफिनेशन आहेत, त्याचं आपल्याला काय करायचं, सुरुवातीला काय करताय, स्टडी करायचं आहे. मी तुम्हाला समजायला काय जाईल, सोपं जाईल. आपण सरफेस टेन्शनकडे लगेच जाणार आहे. सरफेस टेन्शनकडे अजून आपण मी मगाशी सांगितलं की त्याचे आपल्याला काय टर्म्स आहेत, काही डेफिनेशन आहेत, ते आपण स्टडी करायच्यात. त्यात आज आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स बघणार आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स आपलं आजचं जे हेडिंग आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स. आणि ते इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय, आणि हा इंटरमॉलिक्युलर फोर्स तुम्हाला केमिस्ट्रीत ऑलरेडी झालेला आहे. म्हणजे त्याला वॉन्डरवॉल फोर्स, त्याचा तुम्हाला डिटेलमध्ये केमिस्ट्री टीचर्स तुम्हाला सांगतील. आपले जास्त काय डीपमध्ये नाही आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय आणि कोहिजिव्ह फोर्स, त्याचे टाईप्स आहेत. एक कोहिजिव्ह फोर्स आणि एक ॲडजिव्ह फोर्स. ह्याचा आपल्याला फक्त आजच्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. ओके, समजलं? आपल्याला आज काय स्टडी करायचं ते बघा. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय, the force of attraction. The force attraction. The force of attraction between any two molecules is called intermolecular force. किंवा any two molecules attract each other, त्याला आपण सुद्धा काय म्हणणार आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे एनी टू मॉलिक्युल्स अट्रॅक्ट्स आणि दिस फोर्स, एनी टू मॉलिक्युल्स म्हणते मी, एनी टू मॉलिक्युल्स अट्रॅक्ट्स. ओके, हा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे हा अट्रॅक्टिव्ह असणार आहे. हे लक्षात ठेवा. कोणता असणार आहे, फक्त अट्रॅक्शन असणार आहे त्याच्यामध्ये, नॉट रिपल्शन्स. ओके, म्हणजे हा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय,
द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मॉलिक्युल्स. फॉर एक्झाम्पल मी एक सांगतो, समजा एक वॉटरचा मॉलिक्युल आहे, हा मॉलिक्युल्स आता आपण दाखवताना असा दाखवणार आहे मॉलिक्युल्स लाईक, किंवा तुम्ही केमिस्ट्रीत जर बघा असं स्टडी केलेलं आहे, वॉटर म्हटलं की H2O, H2O, आणि तुम्ही असं पण दाखवता ऑक्सिजन, हायड्रोजन, हायड्रोजन. ओके, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते, जास्त असते. क्लिअर? समजलं? केमिस्ट्री तुमचं होईल, तुम्ही टीचर्सला त्यापेक्षा जास्त तुम्हाला अजून माहिती ते सांगतील केमिस्ट्री टीचर्स. हा एक आपला ऑक्सिजनचा मॉलिक्युल आहे, सॉरी वॉटरचा मॉलिक्युल आहे. ओके, पण तोच आपण दाखवताना आता असा ड्रॉप असा दाखवणार आहे. इट्स लाईक मॉलिक्युल्स, वॉटरचा मॉलिक्युल्स. आपण हे प्रत्येक वेळी आपण केमिस्ट्री करत नाही, आपण फिजिक्स शिकतोय. आपण असे काय बॉन्डिंग वगैरे किंवा शेअरिंग पेयर्स इलेक्ट्रॉन्स हे काय स्टडी करत नाहीये. ओके, त्यामुळे हा एक वॉटरचा मॉलिक्युल आहे. किंवा दुसरा एक जर वॉटरचा मॉलिक्युल घेतला, हा एक वॉटरचा मॉलिक्युल्स. ओके, आणि दुसरा एक मी मॉलिक्युल्स घेतो, ओके. हे एक फर्स्ट वॉटर मॉलिक्युल, हा सेकंड वॉटर मॉलिक्युल्स. म्हणजे जर दाखवायचं झालं तर आपण हा एक वॉटर मॉलिक्युल्स आणि हा एक वॉटर मॉलिक्युल्स, ह्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन असणार आहे, टू मॉलिक्युल्स मधलं जे अट्रॅक्शन असणार ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स, त्याला आपण काय करणार आहे इंटर मॉलिक्युलर फोर्स. हा बघा, हा एक अट्रॅक्शन झालं. किंवा असं पण असू शकतं, समजा हा कंटेनर आहे, हे कंटेनरचे मॉलिक्युल्स असतात, सपोज ग्लास, सॉरी, आणि हे जे लिक्विड लाईक वॉटर्स, आणि इथं जे पाण्याचे जे मॉलिक्युल्स असणार आहेत, इथं पाण्याचे मॉलिक्युल्स, इथं ग्लासचे मॉलिक्युल्स, त्यांच्यामध्ये पण सुद्धा काय असणार आहे अट्रॅक्शन असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. त्यालाच आपण करणार आहे द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी म्हटलेले मी, एनी. एनी हा वॉटर आहे, इथे एक वॉटरचा आहे ग्लासचा आहे, म्हणजे एनी मॉलिक्युल्स इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्स. क्लिअर? इंटरमॉलिक्युलर फोर्स. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स तुम्हाला केमिस्ट्रीत झाले, वॉन्डर वॉल्स फोर्सेस मध्ये तुम्ही शिका, डायपोल डायपोल, पोलर डायपोल्स असे एक्सेट्रा. ओके, आपण फक्त आता ज्यावेळेस आपण सिम्बॉल दाखवणार आहे वॉटर मॉलिक्युलचा, तर आपण हा फक्त सर्कल समजायचा, हा वॉटर मॉलिक्युल्स. ओके, आपण असे काय बॉन्डिंग वगैरे किंवा शेअरिंग वगैरे दाखवणार नाही, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा सिम्बॉल्स वगैरे दाखवणार. ठीक आहे, समजलं? इंटरमॉलिक्युलर फोर्स आता सिंपल लक्षात ठेवा, आपल्याला सरफेस टेन्शनचा स्टडी करायचा आहे. सरफेस टेन्शन आणि फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड रेस्ट आहे, आणि त्याचा आपण काय करणार आहे स्टडी करणार आहे. त्यासाठी आपल्याला सरफेस टेन्शन म्हणजे काय, त्याचा नेमका अर्थ काय, त्यासाठी आपल्याला काही टर्म्स डिफाईन करावे लागतील. आपल्याला 2 व्हिडिओ समजून घ्यावे लागतील की मग तुम्हाला समजेल की एक्झॅक्ट सरफेस टेन्शन काय आहे. ओके, त्यासाठी आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सची पहिल्यांदा डेफिनेशन बघतोय की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मॉलिक्युल्स. हे एनी टू मॉलिक्युल्स अट्रॅक्ट्स, दिस फोर्स इज कॉल्ड, त्याला आपण करणार आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, हे एक्झाम्पल्स. आता त्याचे टाइप्स आहेत, त्याचे आपण टाइप्स स्टडी करणार आहे. त्यातला जो पहिला जो टाइप्स आहे कोहेसिव्ह फोर्स. टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स, टाइप्स. त्यातला पहिला जो आहे तो कोहेसिव्ह फोर्स, सेकंड आहे तो ऍडिसिव्ह. ओके, आता कोहेसिव्ह आणि ऍडिसिव्ह खूप महत्वाचे आहेत बरं का. आपलं सरफेस टेन्शन जर समजून घ्यायचं असेल ना, तर कोहेसिव्ह आणि ऍडिसिव्ह फोर्स खूप महत्वाच्या डेफिनेशन आहेत. ठीक आहे, बघा आता कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय. फर्स्ट टाइप बघू आपण, कोहेसिव्ह फोर्स. आता डेफिनेशन लिहितो मी. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, द फोर्स
of attraction, the force of attraction between the force of attraction between the molecules of the same substance. The force of attraction between the molecules of the same substance is called cohesive force. Same substance is called cohesive force. Cohesive force म्हणजे काय तर force of attraction between the molecules of the ते molecules कसे असले same substance. Okay, it's called cohesive force. Clear? Cohesive force म्हणजे समजलं. cohesive force म्हणजे काय असणार आहे? The force of attraction between the molecules of the same substance is called cohesive force. आता सेम सबस्टन्स म्हणजे काय? बघा सेम सबस्टन्स म्हणजे काय असणार? लाईक हियर वॉटर आहे. द अट्रॅक्शन बिटवीन टू वॉटर मॉलिक्युल्स, हे पहिले एक्झाम्पल. द अट्रॅक्शन बिटवीन टू वॉटर मॉलिक्युल किंवा द एअर मॉलिक्युल असतील. ओके, म्हणजे मला सांगा हा वॉटर मॉलिक्युल आहे, हा पण काय वॉटर मॉलिक्युल. सबस्टन्स कसं आलं? हा पण वॉटर आहे, हा पण वॉटर, सेम आलं. आणि ह्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन असणार आहे, किंवा मी इथं दाखवतो, हा वॉटर मॉलिक्युल आहे फर्स्ट आणि हा सेकंड वॉटर मॉलिक्युल. त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन असणार आहे, हा पण H2O, हा पण H2O. सबस्टन्स काय झाला? सेम झाला. आणि ज्यावेळेस सेम सबस्टन्स मध्ये काय असतं? अट्रॅक्शन असतं. त्याला आपण कोणता फोर्स म्हणणार आहे? कोहिजिव्ह फोर्स. बघा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स इज कॉल्ड, त्याला आपण करणार आहे कोहिजिव्ह फोर्स. क्लिअर? एक्झाम्पल काय असतात? एअर मॉलिक्युल्स. एअर म्हणजे सेम सबस्टन्स आले, किंवा वॉटर मॉलिक्युल्स हे सुद्धा काय आले? सेम सबस्टन्स आले. किंवा एखादं मर्क्युरी असतील, मर्क्युरीचे मॉलिक्युल्स असेल, समजा मर्क्युरीचा मॉलिक्युल आहे आणि हा पण मर्क्युरीचा मॉलिक्युल आहे. हे सबस्टन्स काय झालं? सेम झालं. आणि त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन असणार आहे, सेम सबस्टन्स मध्ये असलेल्या अट्रॅक्शनला आपण काय म्हणणार आहे? को म्हणजे एकच, सेम सबस्टन्स मध्ये असलेल्या अट्रॅक्शनला आपण काय म्हणणार आहे? कोहिजिव्ह फोर्स. सिंपल आहे. बघूया आता. आपल्याला माहिती कोहिजिव्ह फोर्स जो आहे, कोहिजिव्ह फोर्स हा सगळ्यात स्ट्रॉंग कशामध्ये असतो? सॉलिड. बघा, सॉलिड मध्ये कोहिजिव्ह फोर्स काय असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे. कारण तिथं जे मॉलिक्युल्स असणार किंवा जे ॲटम्स असणार ते काय असतात? त्यांच्यामध्ये डिस्टन्स, म्हणजे सॉलिडला डेफिनेट शेप्स का प्राप्त झालेला असतो? तर तिथं कोहिजिव्ह फोर्स काय असतो? स्ट्रॉंग आहे लास्टच. म्हणजे कोहिजिव्ह फोर्स सॉलिडसाठी काय असतो? स्ट्रॉंग असतो. त्यामुळे इट हॅव ए शेप्स अँड साइज, डेफिनेट शेप्स अँड साइज ॲज कम्पेअर टू लिक्विड अँड गॅस. म्हणजे सॉलिडमध्ये कोहिजिव्ह फोर्स काय असतो? स्ट्रॉंग असतो लास्टच. ओके. आणि गॅस लिक्विडमध्ये काय असतो? खूप कमी असतो. गॅसमध्ये तर खूप कमी असतो, पण सॉलिडमध्ये काय असतो? स्ट्रॉंग कोहिजिव्ह फोर्स असतो. त्यामुळे तिथं त्याला काय असतो? सॉलिडला डेफिनेट शेप अँड साइज काय असतो? प्राप्त झालेला असतो. ओके. आता बघा, समजा आपण स्मॉल ड्रॉपलेट्स, बघा समजा स्मॉल ड्रॉपलेट्स आहेत, ड्रॉपलेट्स ऑफ लिक्विड. हे स्मॉल ड्रॉपलेट्स आहेत अशी लिक्विडचे किंवा वॉटरचे म्हणून आपण. हा एक वॉटरचा ड्रॉपलेट्स आहे, हा वॉटरचा ड्रॉपलेट्स. हा जर झूम केला मी तर तो असा दिसणार आहे. बघा, सिंगल ड्रॉपलेट्स, आणि तो झूम केलेला आपल्याला मोठा दिसतोय. आता ह्या ड्रॉपलेट्स मध्ये लाखो करोडो काय असतात?
H2 असे मॉलिक्युल्स, वॉटरचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहेत. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहेत या ड्रॉपमध्ये. दुसरा एक ड्रॉप असणार आहे, असे नंबर ऑफ ड्रॉपलेट्स आहेत बघा. असे नंबर ऑफ, मी परत एकदा सांगतो. समजा ड्रॉप आहे, असे नंबर ऑफ ड्रॉपलेट्स आहेत लिक्विडचे किंवा वॉटर म्हणून असे. आणि ह्यातला एक जर ड्रॉपलेट 1, हा जो ड्रॉप आहे त्या ड्रॉप मध्ये नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स असणार आहेत की त्यांच्यामध्ये काय असणार आहे, कोहेसिव्ह फोर्स. ओके, म्हणजे समजा हा जर ड्रॉप असेल, ह्यातला एक आपण घेतलेला आहे, हा जर झूम केला तर त्यामध्ये नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स असणार आहेत. हे वॉटर मॉलिक्युल्स सेम सबस्टन्स आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणता फोर्स असणार आहे, कोहेसिव्ह फोर्स. ओके, आता हे जे ड्रॉपलेट्स आहेत ते आपण कोलेस केले, एकत्र केले इनटू ए वन आणि फॉर्म ए ड्रॉप, असा ड्रॉप तयार झाला. ओके, बघा हे ड्रॉपलेट्स आहेत वॉटरचे किंवा लिक्विडचे म्हणू, आणि कोलेस म्हणजे एकत्र केले असे आणि इनटू ए वन एकामध्ये, आणि फॉर्म ए ड्रॉप. हे कशामुळे होणार आहे, ड्यू टू द कोहेसिव्ह फोर्स. एक असा ड्रॉप आपल्याला मिळणार आहे. हे कशामुळे मिळणार आहे, तर आपल्याला कोहेसिव्ह फोर्स, तिथं कोहेसिव्ह फोर्स काय असणार आहे, जास्त असणार, त्यामुळे आपल्याला काय मिळतं, तिथं ड्रॉप्स मिळतो. क्लिअर. आपल्याला तुम्हाला ड्रॉप दाखवतो मी. फॉर एक्झाम्पल दिसतो हा ड्रॉप, हा दिसतोय का ड्रॉप, हा जो ड्रॉप दिसतोय त्याच्यामध्ये नंबर ऑफ लाखो करोडो H2O चे मॉलिक्युल्स असणार आहेत, खूप H2O चे मॉलिक्युल्स. ओके, ह्याच्यामध्ये खूप मॉलिक्युल्स असणार. ह्यातला एक कुठला जर ड्रॉप घेतला तर त्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स, इथं कोहेसिव्ह फोर्स तर ऑलरेडी असणारच आहे. ओके, आणि सगळे जर आपण कोलेस केले तर आपल्याला असा एक ड्रॉप मिळणार आहे, सिंगल ड्रॉप. कशामुळे सिंगल ड्रॉप मिळतो, ड्यू टू द कोहेसिव्ह फोर्स. ड्रॉप बघितलाय ना तुम्ही, ड्रॉप्स लाईक हिअर, हा बघा ड्रॉप दिसतोय, ड्रॉप हा मोठा ड्रॉप. हा जो आपला सिंगल जो ड्रॉप आहे. ओके, आता आपण ऍडिसिव्ह फोर्स बघू. सिंपल कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय, सेम सबस्टन्स मध्ये असलेले अट्रॅक्शन्स. कोहेसिव्ह फोर्स, वॉटर मॉलिक्युल, एअर मॉलिक्युल्स. क्लिअर. सिंपल आणि सॉलिड मध्ये कोहेसिव्ह फोर्स काय असतो, जास्त असतो. गॅस मध्ये खूप फिक्स, त्यामुळे सॉलिडला शेप काय झालेला असतो, डेफिनेट ड्रॉप झाला असतो. ओके, आणि काय एक माहितीसाठी लक्षात द्यायचं, असे नंबर ऑफ ड्रॉपलेट जर आपण एकत्र केले तर आपल्याला सिंगल ड्रॉप मिळणार आहे. हा कशामुळे मिळणार आहे, ड्यू टू द कोहेसिव्ह फोर्स. कारण सगळे ड्रॉपलेट्स त्यांच्यामध्ये कोणता फोर्स असणार, सगळे सेम सबस्टन्स आहेत, त्यामुळे तिथं कोणता स्ट्रॉंग असतं, कोहेसिव्ह फोर्स. आता सेकंड जो टाइप बघायचा आपल्याला, ऍडिसिव्ह फोर्स. ऍडिसिव्ह फोर्स बघू आपण. ऍडिसिव्ह ऍड करू काय, सेम जरा वेगळा बघा, एक अधिक करू बघा. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन, सेम असणार आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द different substance is called adhesive force. डिफरंट असणार आहे. कोहेसिव्ह म्हणजे सेम आणि ऍडिसिव्हला फक्त काय असणार आहे, डिफरंट सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल बघा, जसं आपण एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं होतं, वॉटर मॉलिक्युल्स, एअर मॉलिक्युल्स. ओके, तसं इथं जे एक्झाम्पल असणार आहे, ग्लास अँड वॉटर.
ग्लास एक सबस्टन्स, वॉटर एक, हे सबस्टन्स काय झाले, दोन आले, डिफरंट झाले, तर तिचा जो फोर्स असणार तो ॲडिसिव्ह. फॉर एक्झाम्पल समजा हा कंटेनर आहे, लाईक बिकर ग्लासचा आहे, हे जे असणार ते सगळे कशाचे मॉलिक्युल्स असणार आहेत, ग्लासचे, आणि त्यामध्ये हे वॉटर, इथं जो फोर्स असणार आहे हा ग्लास मॉलिक्युल्स, आणि इथं काय असणार आहे, वॉटरचे मॉलिक्युल्स, ह्यांच्यामध्ये जे फोर्स, वॉटर हा एक सबस्टन्स आहे आणि ग्लास हा एक सबस्टन्स आहे, म्हणजे सबस्टन्स काय आले, सेम आले का डिफरंट आले. आणि इथं काय होतं, हा एक H2O आणि दुसरा एक आता H2O, सबस्टन्स काय झाले सेम, त्यामुळे कोहेसिव्ह फोर्स. इथं बघा एक ग्लासचा आहे आणि एक वॉटरचा आहे, त्यामुळे तिथं जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे ते कोणतं असणार आहे, डिफरंट सबस्टन्स साठी असणार, त्यामुळे तिथं आपण काय करणार, ॲडिसिव्ह फोर्स. क्लिअर? ॲडिसिव्ह फोर्स समजलं. ॲडिसिव्ह म्हणजे डिफरंट सबस्टन्स, ज्यावेळेस वेगळे डिफरंट येतात आणि ज्यावेळेस सेम येतात त्यावेळेस कोहेसिव्ह फोर्स. ओके, आता बघूया आपण अजून एक तुम्हाला माहिती सांगतो. मर्क्युरी माहिती आहे तुम्हाला, मर्क्युरी, पारा, Hg. मर्क्युरीचा जर विचार केला, मर्क्युरी डज नॉट वेट्स द ग्लास. मर्क्युरी हा काचेला चिटकत नाही. का? मर्क्युरी डज नॉट वेट द सॉलिड. ग्लासला तो चिटकत नाही. का चिटकत नाही? बिकॉज तिथं जो मर्क्युरीचे जे मॉलिक्युल असतात, मर्क्युरीचा जो कोहेसिव्ह फोर्स असणार आहे स्ट्रॉंगर दॅन, कशापेक्षा स्ट्रॉंगर असणार आहे, ॲडिसिव्ह फोर्स बिटवीन मर्क्युरी मॉलिक्युल्स अँड ग्लास मॉलिक्युल्स. बघा समजा मर्क्युरी does not weights the glass because the cohesive force between mercury molecules is stronger than the adhesive force between mercury molecules and glass molecules. जरा अक्षर समजून घ्या तुम्ही. ग्लास मॉलिक्युल्स इज म्हणजे मर्क्युरी डज नॉट वेट्स द ग्लास बिकॉज कोहेसिव्ह फोर्स असणार आहे बिटवीन मर्क्युरी मॉलिक्युल्स मधला कोहेसिव्ह फोर्स कसा स्ट्रॉंगर दॅन द ॲडिसिव्ह फोर्स बिटवीन मर्क्युरी मॉलिक्युल्स अँड ग्लास मॉलिक्युल्स. हे समजा पारा काचेला का चिटकत नाही. आपण बघा बॅरोमीटर शिकलेलं, बॅरोमीटर मध्ये आपण मर्क्युरी वापरला होता, जेणेकरून काय होतं की ग्लासमध्ये ज्यावेळेस पारा हाईट कमी जास्त होते त्या लेवलची ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे, त्यामुळे त्याचं फ्रिक्शन आपण टाळण्यासाठी करतो. ओके, त्यामुळे चिकट तो का वेट्स होत नाही. तर हा समजा ग्लास आहे, हा मर्क्युरी, हे मर्क्युरीचे मॉलिक्युल्स, त्याचा आपण डिटेल्समध्ये स्टडी करणार आहे बरं का नंतर. हे का चिटकत नाही, फक्त माझ्यासाठी सांगतो. हे जे मर्क्युरीचे जे मॉलिक्युल्स असणार आहेत, मर्क्युरीचे मॉलिक्युल्स म्हणजे मर्क्युरी डज नॉट वेट द सॉलिड बिकॉज कोहेसिव्ह फोर्स जो असणार आहे कशामधला, मर्क्युरी मॉलिक्युलचा काय असणार आहे. आता मर्क्युरी मॉलिक्युल सगळे हे मर्क्युरी मॉलिक्युल्स, ह्यांच्यामध्ये जो कोहेसिव्ह फोर्स असणार आहे, आणि सबस्टन्स काय आता सेम सबस्टन्स आहेत, इथपर्यंत सेम आहे, ह्याच्यावर रिजन आहे. ह्याच्यामध्ये सबस्टन्स काय बघा पूर्ण सेम आहे, रेड लाईन दाखवली इथं. ओके, तिथं सेम सबस्टन्स असल्यामुळे मर्क्युरी मॉलिक्युल्स कोहेसिव्ह फोर्स, आणि इथं जर मर्क्युरीचा मॉलिक्युल्स आणि इथं कोणतं असणार आहे ग्लास, इथं सबस्टन्स काय डिफरंट आलं, त्यामुळे तिथं कोणता फोर्स असणार आहे ॲडिसिव्ह फोर्स. तर ॲडिसिव्ह फोर्स काय असतो इथं खूप वीक राहतो. जे मॉलिक्युल्स असतात ग्लासचे त्या मर्क्युरीला ओढण्यासाठी काय असमर्थ राहतात, तिथं खूप युद्ध होतं. थोडक्यात ते आपण डिटेल्समध्ये बघणार आहे नंतर, आपल्याला आहे तो नंतर 5-6 अजून काही व्हिडिओज नंतर ते लेक्चर्स असणार आहे, त्यास तुम्हाला डिटेल्समध्ये सांगेन. इथं ॲडिसिव्ह फोर्स म्हणजे काय, तो हे ग्लास आणि हे मर्क्युरीचे मॉलिक्युल्स
यांच्यामधला जो ऍडिजिव्ह फोर्स आणि मर्क्युरी मॉलिक्युल्स मधला कोहेजिव्ह फोर्स, इथे एक युद्ध होतो आणि हा कोहेजिव्ह फोर्स का राहतो, स्ट्रॉंग राहतो. म्हणजे मर्क्युरी डज नॉट वेट्स का चिटकत नाही, बिकॉज द कोहेजिव्ह फोर्स बिटवीन मर्क्युरी मॉलिक्युल्स का राहतो स्ट्रॉंगर दॅन द ऍडिजिव्ह फोर्स बिटवीन मर्क्युरी मॉलिक्युल्स अँड ग्लास मॉलिक्युल्स. म्हणजे मर्क्युरी मॉलिक्युल्स अँड ग्लास मॉलिक्युल्स मधला जो फोर्स असणार हा मर्क्युरी मॉलिक्युल्स Hg आणि ग्लास मॉलिक्युल्स त्यांच्यामध्ये जो फोर्स असणार ऍडिजिव्ह, तो काय राहतो, वीक राहतो ॲज कम्पेअर टू मर्क्युरी मधले जे मॉलिक्युल्स असणार त्यांच्यामधला जो कोहेजिव्ह फोर्स पेक्षा. ओके, हे आपण डिटेल्समध्ये नंतर बघणार आहे. दुसरी एक गोष्ट सांगायची झाली ना, तर ऍडिजिव्ह फोर्स जो असतो ना तो डिफरंट सबस्टन्ससाठी काय असतो, डिफरंट असतो. हे लक्षात ठेवा. बघा, ऍडिजिव्ह फोर्स काय असतो, डिफरंट सबस्टन्ससाठी काय असतो, डिफरंट असतो. फॉर एक्झाम्पल सांगतो मी, 2 पेपरचे तुकडे घेतले. हा एक पेपर आहे, हा एक पेपर आहे, तो चिटकवायचा आहे. थोडक्यात तो काय करायचा आहे, आपल्याला चिटकवायचा आहे. मग आपण काय करणार, यूज वॉटर आणि फेविकॉल्स. बघा, हा पेपर आहे, हा पण पेपर आहे. इथं आपण वॉटर आणू, वॉटरने असं आपण प्रेस करणार आहे. वॉटर इथं हे करून बघा, वॉटरचे मॉलिक्युल्स, पेपरचे मॉलिक्युल्स, इथं कोणता फोर्स आला, ऍडिजिव्ह फोर्स. सबस्टन्स काय आले, वॉटर आणि पेपर, सबस्टन्स काय आले डिफरंट, त्यामुळे फोर्स कोणता आला, ऍडिजिव्ह फोर्स. आणि दुसरा आपण पेपर, तोच पेपर वापरू. इथं काय आणू आपण, फेविकॉल किंवा गम. ओके, आता गम किंवा फेविकॉल आणि पेपर ह्यांचे मॉलिक्युल्स डिफरंट आले. मग काय, कोणता फोर्स इफेक्टिव्ह होईल, कोणता फोर्स ऍडिजिव्ह इफेक्टिव्ह होईल, जास्त कोण चिटकेल, हा नाही चिकटणार. तुम्ही ट्राय करून बघा, हा चिकटणार आहे. हा थोडा राहील पण नंतर परत निघेल. पण तिथं ऍडिजिव्ह फोर्स काय असणार, इथं स्ट्रॉंग आहे. इथं सुद्धा ऍडिजिव्ह फोर्स असणार पण वीक असणार आहे. इथं काय जास्त, त्यामुळं डिफरंट सबस्टन्स, हा वॉटर एक सबस्टन्स आहे, फेविकॉल हा एक, या डिफरंट सबस्टन्ससाठी ऍडिजिव्ह फोर्स काय असतो, डिफरंट असतो. क्लिअर? हे तुम्हाला सिलेबसमध्ये नाही, सिलेबसमध्ये फक्त डेफिनेशन आहेत. कोहेजिव्ह फोर्स, ऍडिजिव्ह फोर्स. कोहेजिव्ह म्हणजे काय, सेम सबस्टन्ससाठी असलेला फोर्स, आणि ऍडिजिव्ह म्हणजे काय, डिफरंट सबस्टन्ससाठी असलेला फोर्स. आणि पारा हा काचेला काचेल, मर्क्युरी डज नॉट वेट द सॉलिड. का, तर आता आपण बघितलंय की हे जे रेड लाईट हे दाखवली लाईन्स, त्याच्या आतमध्ये सगळे काय, मर्क्युरीचे मॉलिक्युल्स आहेत. आणि ते मर्क्युरी म्हटली सेम सबस्टन्स आले, त्यामुळे तिथं जो कोहेजिव्ह फोर्स लागतो. आणि इथं पण काचेच्या शेजारी पण कुठले मॉलिक्युल, मर्क्युरीचे असणार आहेत. आणि इथं ग्लास. ओके, त्यामुळे डिफरंट सबस्टन्स आले, त्यामुळे तिथं कोणता फोर्स, ऍडिजिव्ह. त्या दोघात युद्ध होतं, कोहेजिव्ह आणि ऍडिजिव्ह, आणि कोहेजिव्ह जिंकतो. म्हणजे मर्क्युरी डज नॉट का, कारण कोहेजिव्ह फोर्स इथे राहतो, स्ट्रॉंग राहतो. कोहेजिव्ह ओढून घेतो सगळं, कोहेजिव्ह स्ट्रॉंग राहतो, त्यामुळे तो ग्लासकडे जात नाही, कॉन्टॅक्टच राहत नाही. कोहेजिव्ह फोर्स स्ट्रॉंग असल्यामुळे. डोंट वरी, आपण याचा डिटेल्समध्ये मी मग सांगितलं स्टडी करणार. ओके, आता अजून एक तुम्हाला सांगतो, हे पण सिलेबसमध्ये नाही, गेस करा तुम्ही. समजा वॉटरवरती आपण एक बिकर घेतलेला आहे, त्यात वॉटर घेतलेले आणि त्याच्यामध्ये ऑइल ड्रॉप टाकले, तर काय होईल, स्प्रेड होईल का, ड्रॉपच तसा आहे. विचार करा 2 मिनिटात. हे वॉटर आहे, ऑइलचा ड्रॉप आहे, फिगर फर्स्ट, फिगर सेकंड. ऑइल, water drop. What happened? काय होईल बघा, कोहेजिव्ह फोर्स ऍडिजिव्ह इथं लागतोय का कुठं, काय क्लिअर करतो. ज्यावेळेस ऑइल ड्रॉप आपण वॉटरवरती ठेवतो, वॉटरच्या ह्या सरफेस वरती. ओके, हे वॉटरचा कंटेनर आहे किंवा बिकर आहे आणि त्यात ऑइल ड्रॉप ठेवतो.
तर जे ऑइल आहे ते काय होतं स्प्रेड होतं. ऑइल काय होतं स्प्रेड होतं. रिझन सांगतो. आणि तर ज्यावेळेस आपण वॉटर ड्रॉप ऑइलवरती ठेवतो त्यास तो तसाच ड्रॉप राहतो, स्प्रेड होत नाही. बघा रिझन काय बघा, आता लिहित नाही पाहिजे. आता इथं मला सांगा, हे जे खालचे मॉलिक्युल्स आहेत वॉटरचे, हे वॉटर मॉलिक्युल्स आहेत. इथं कोणते मॉलिक्युल्स असणार आहेत? ऑइलचे. आता हे ऑइलचे मॉलिक्युल्स आहेत सगळे. आता हे जे ऑइलचे मॉलिक्युल्स आहेत, ऑइलचे म्हणतो मी, ऑइलचे मॉलिक्युल्स, फक्त ऑइलचा विचार करा. ऑइलचे मॉलिक्युल्स सेम सबस्टन्स आला तर तिथं कोणता फोर्स असणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. बघा. आणि आता मला सांगा, इथं वॉटरचे मॉलिक्युल्स आणि हा जो भाग आहे तो ऑइलचा आहे. मग तिथं आलं ऑइलचे मॉलिक्युल्स आणि इथं कोणते आले? वॉटरचे मॉलिक्युल्स. इथं सबस्टन्स काय आला? डिफरंट आला. त्यामुळे तिथं कोणता फोर्स आला? ऍडझिव्ह फोर्स. इथं ऍडझिव्ह फोर्स आला. आणि इथं फक्त ऑइलचा जर वरचा जर विचार केला तर तिथं कोण असणार आहे? ऑइल. तिथं असणार आहे कोहेसिव्ह फोर्स. मग इथं स्प्रेड का होतं? बघा स्प्रेड का होतं तर इथले जे कोहेसिव्ह फोर्स आहे, कोहेसिव्ह फोर्स बिटवीन ऑइल मॉलिक्युल्स, हे जे ऑइल मॉलिक्युल्स असणार आहे त्यांच्यामधला जो कोहेसिव्ह फोर्स, कोहेसिव्ह का म्हटले तर ऑइल आहे तिथं, आपण खाली अजून आलेलो नाही. जे ऑइल वरचे जे ऑइल मॉलिक्युल्स असणार आहे इथले, त्या ड्रॉप मधले ऑइल मॉलिक्युल्स सेम सबस्टन्स असणार आहे. त्यामुळे तिथला जो कोहेसिव्ह फोर्स असणार आहे ऑइल मॉलिक्युल्स मधला काय असणार आहे? लेस, व्हेरी वीक असणार आहे ॲज कम्पेअर टू कशामधला? ऍडझिव्ह फोर्स बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स अँड ऑइल मॉलिक्युल्स. म्हणजे इथं कोण स्ट्रॉंग राहतं? ऍडझिव्ह फोर्स स्ट्रॉंग राहतो. ऍडझिव्ह फोर्स कशामध्ये असणार आहे? वॉटर मॉलिक्युल्स आणि काही ऑइल मॉलिक्युल्स ह्यांच्यामध्ये काय राहतो? ऍडझिव्ह फोर्स स्ट्रॉंग राहतो कशापेक्षा? ऑइल मॉलिक्युल्स, सॉरी कोहेसिव्ह फोर्स बिटवीन ऑइल मॉलिक्युल्स. आणि इथं कोण जास्त हे राहतं? रस्सीखेच कोणाचं युद्ध जास्त होतं? हे ऑइल मॉलिक्युल्स, वॉटर्स, ऍडझिव्ह, आणि इथं ऑइल्स. त्यामुळे जिंकतं कोण? तर ऍडझिव्ह फोर्स. त्यामुळे लिक्विड हे काय होतं? स्प्रेड होतं, ड्रॉप स्प्रेड. पण इथं उलट आहे. इथं जो असणार आहे हे पाण्याचे मॉलिक्युल्स, वॉटर मॉलिक्युल जे असणार आहेत, वॉटर मॉलिक्युल्स हे सेम सबस्टन्स आहेत. खाली असणारे ऑइल, इथं ऑइल आणि वॉटर मध्ये काय असणार? डिफरंट आलं. तिथं असणार ऍडझिव्ह आणि इथं काय असणार? वर कोहेसिव्ह फोर्स. इथं जो कोहेसिव्ह फोर्स जो असतो, कोहेसिव्ह फोर्स बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स काय राहतो? स्ट्रॉंग राहतो. बघा कोहेसिव्ह फोर्स बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स काय राहतो? स्ट्रॉंगर दॅन द ऍडझिव्ह फोर्स बिटवीन वॉटर अँड ऑइल मॉलिक्युल्स. म्हणजे कोण स्ट्रॉंग राहतं? तर इथला कोहेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग राहतो. कशाचा? वॉटर मॉलिक्युल्सचा. आणि ऍडझिव्ह फोर्स राहतो वीक राहतो. त्यामुळे तिथं हे मॉलिक्युल्स खालचे ओढू शकत नाहीत. ऍडझिव्ह फोर्स कमी पडतो, त्यामुळे तो तसाच ड्रॉप राहतो. तुम्ही ऍक्टिव्हिटी करू शकता. ओके, समजलं? ऍडझिव्ह फोर्स कोहेसिव्ह हे सरफेस टेन्शन पण सांगता येतं बरं का. पण डोंट वरी, तुम्ही अगोदर कोहेसिव्ह आणि ऍडझिव्ह फक्त समजून घ्या. सेम सबस्टन्स आला कोहेसिव्ह आणि वेगळा फोर्स. ओके, नेक्स्ट व्हिडिओला आपण पुढच्या डेफिनेशन बघू. मग नंतर तुम्हाला सरफेस टेन्शन समजेल अजून एक व्हिडिओ बघितल्यानंतर. ओके, थँक्यू.